नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अतिशय पौष्टिक आणि अतिशय टेस्टी अशी मटकीची उसळ बनवणार आहोत. तर त्यासाठी या ठिकाणी बघा, मी मटकी घेतलेली आहे, जिला एकदम छान असे मोड आलेले आहेत. तर आता आपण कढई गॅसवर ठेवायची आहे, त्यामध्ये तेल गरम करायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आणि आपल्याला घालायचे आहे कढीपत्ता. आता आपण यामध्ये जिरं घालणार आहोत आणि जिऱ्याला छान तडतडू देणार आहोत. यामध्ये कांदासुद्धा घालायचा आहे, अगदी बारीक चिरून. आणि कांद्याला आपल्याला गोल्डन होईपर्यंत परतवायचं नाही, फक्त आपल्याला त्यातून जो वास आहे कांद्याचा, फक्त आपल्याला तो घालवायचा आहे आणि थोडासा तिखटपणा घालवायचा आहे. त्यासाठी आपल्याला साधारणतः 1-1.5 मिनटं त्याला फक्त परतून घ्यायचं. यामध्ये आपण हिरवी मिरची कट करून घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता आपण त्यालासुद्धा व्यवस्थित परतून घेणार आहोत. कांद्याला आपण जास्त फ्राय नाही करणार आहोत. आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत मटकी. मटकीलासुद्धा आपण जास्त शिजवायचं नाही आहे. आपण अर्धी मटकी कच्ची ठेवणार आहोत, म्हणजे 50% आपण तिला शिजवणार आहोत आणि 50% आपण तिला कच्ची राहू देणार आहोत. तर त्या ठिकाणी मी साधारणतः 1 वाटी कांदा घातला होता, 2 वाटी मटकी घातली होती आणि आता 1 वाटी आपण यामध्ये बारीक चिरून टोमॅटो घालणार आहोत. आणि आता आपण याला व्यवस्थित परतवून घेणार आहोत. आणि आता आपण या मटकीमध्ये चवीनुसार मी मीठ अजून वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकतात. झाकून ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनटं आपण वाफवू देणार आहोत आणि लगेच झाकण काढून परतवून घ्यायचं आहे उसळला. वरतून कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून आपण ही उसळ सर्व करणार आहोत. कारण मटकी आपण पूर्ण का नाही शिजवली, ते मटकीमधले जे काही सगळे प्रोटीन असतात, न्यूट्रिशन असतं, ते सगळं निघून जातं. त्यामुळे आपण मटकीला ह्या ठिकाणी पूर्ण शिजवलेलं नाही आहे. आणि अशा प्रकारे आपली छान टेस्टी अशी मटकीची उसळ तयार झाली आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला कशी वाटली. धन्यवाद.